सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, एक महत्त्वाचं लेक्चर घेऊन तुमच्या समोर येतो. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जर तलाठी व्हायचं असेल तर त्याचा प्लॅन काय असला पाहिजे, त्याचा मास्टर प्लॅन काय असला पाहिजे, आणि त्याचा आपण लोकांना सांगितलं अभी नहीं तो कभी नहीं. तर आत्ताच्या ह्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते टॉपिक महत्त्वाचे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही अधिकारी कसं व्हायला पाहिजे. मुद्दा पहिला की एकूण परीक्षा काय आहे ते समजून घेऊ आणि विषयानुसार कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे हे मी तुमच्याशी बोलणार आहे. तलाठी फॅक्टरी ही बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. मराठी असेल, इंग्रजी असेल, जवळपास 50% सिलेबस बाळासाहेब शिंदे कव्हर करत असतात. मग कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, अभ्यास किती वेळ केला पाहिजे, याचं विस्ताराने चर्चा मी तुमच्या बरोबर करणार आहे. मित्रांनो, पहिला मुद्दा की आपल्याला तलाठी भरतीच्या संदर्भात पाहायचं असेल तर मराठीवर 25 प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवर 25 प्रश्न विचारले जातात, सामान्य ज्ञान ज्याला आपण जीएस जीके म्हणत असतो यावर 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता यावर 25 प्रश्न. जर प्रश्न पाहिले तर 100 आहेत आणि एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, बरोबर. म्हणजेच एकूण प्रश्न 100 आणि 200 मार्काची ही परीक्षा. आता तुम्ही म्हणाल की सर तलाठी भरती आहे, सोपी परीक्षा आहे. मी तुम्हाला आत्ता सांगतो ही परीक्षा सोपी नाहीये, परीक्षा अवघड आहे, कारण स्पर्धा जास्त आहे, तयारी करणारे लोक खूप जास्त आहेत. तर मग ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर तलाठी भरतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर वेगवेगळे कोर्स आणलेले आहेत. म्हणजे आमचा सगळ्यात प्राईम कोर्स जो आहे तो आहे की मिशन तलाठी भरती 2025. ठीक आहे. आता कोर्स व्यतिरिक्त सुद्धा एकूण आम्ही अभ्यास करत असताना, आपण अभ्यास करत असताना मराठीचा अभ्यास कसा करावा, गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा, इंग्रजीचा अभ्यास कसा करावा, याबद्दल महत्वाच्या टॉपिकवर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. आता महत्वाचे टॉपिक ठरले कसे, तर हे टॉपिक जी शेवटची तलाठी भरतीची परीक्षा झाली 2023 ला, त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले होते या आधारावर आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत. कारण की कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना पीवायक्यूचं महत्व खूप जास्त आहे. आपण आपल्या ऍप मध्ये 2023 चे 57 शिफ्टचे सगळे प्रश्न विषयानुसार तर दिलेलेच आहेत. आता त्याबद्दल, त्या टॉपिक बद्दल थोडक्यात चर्चा करू. पहिला घटक आहे बघा मित्रांनो, मराठी. मराठीचा अभ्यास करत असताना कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, तर बाळासाहेब शिंदे सरांचं तर पुस्तक आहेच आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आपली बॅच परचेस करत असाल तर त्यामध्ये तलाठी भरतीचा ठोकळा सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत. कोणते प्रश्न विचारले जातात, समानार्थी शब्द यावर प्रश्न विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द यांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, ज्या म्हणी आहेत त्यांवर प्रश्न विचारले जातात, वाक्यप्रचार यांवर प्रश्न विचारले जातात, समास यांवर प्रश्न विचारले जातात, आणि सगळ्यात महत्वाचं जी वेगवेगळी पुस्तके आहेत, कादंबरी आहेत आणि आत्मकथने आहेत यांवर प्रश्न विचारले जातात. आता साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील असणार आहेत. तर विश्वास पाटील हे तर कादंबरीकार आहेत आणि पानिपत ही त्यांची फार गाजलेली कादंबरी आहे. म्हणजेच की मला सांगायचा उद्देश काय की पानिपतवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं बदलणारी परीक्षा पद्धती असेल किंवा लेटेस्ट ट्रेंड असेल ह्याचा सुद्धा तुम्ही व्यवस्थित आधार घेतला पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर प्रयोग या टॉपिकवर प्रश्न आहेत, शब्दांचे अर्थ यावर प्रश्न आहेत, वाक्यांचे प्रचार यावर प्रकार यावर प्रश्न आहेत, वाक्य पृथक्कर ज्यामध्ये विधानार्थी शब्द, होकारार्थी आणि नकारार्थी शब्द यांवर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे जो मास्टर प्लॅन तुमचा जो असेल, जी स्ट्रॅटेजी असेल, त्यामध्ये ह्या गोष्टींचं अभ्यासामध्ये महत्व जास्त आहे. आपल्या बॅच मध्ये आपण तर टेस्ट सिरीज देतोय, पीवायक्यू देतोय, त्याचबरोबर तुम्हाला नोट्स वेगळे आम्ही प्रोव्हाइड करत असतो. मराठीच्या ज्या व्यापक प्रमाणातल्या नोट्स, त्याचबरोबर प्रश्न, सराव प्रश्न बाळासाहेब शिंदे सरांनीच तयार केलेले आहेत. पुढे बघा, वर्णमाला यावर प्रश्न आहेत, शब्दसिद्धी यावर प्रश्न आहेत. आता पहा पुढचं एकूण 18 टॉपिक आपण डिकोड करण्याचा प्रयत्न केलाय ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मराठीवर 25 प्रश्न आणि 50 मार्क. त्यामध्ये अजून काय बघा, अवययांचे प्रकार, नाम, सर्वनाम, विशेषण,
क्रियाविशेषण आणि 18वा टॉपिक आहे विकारी अविकारी शब्दांचे प्रकार। यावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत असतात। जो 25% सिलेबस आहे तो मराठीचा आहे, त्यावर व्यवस्थित अभ्यास करा, कारण की मराठी असा घटक आहे व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित वाचन केलं, व्यवस्थित पीवायक्यू पाहिले आणि पीवायक्यूच्या आधारावर म्हणजे एका बाजूला पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, पीवायक्यूच्या आधारावर वाचन केलं, त्याचबरोबर त्याचे सराव प्रश्न सोडवले, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो 25 पैकी 23 ते 24 प्रश्न हमखास बरोबर येऊ शकतात। जो मुलगा जी मुलगी मराठीमध्ये चांगले मार्क घेते त्याचं तलाठी होण्याची शक्यता काय असते? जास्त असते। इंग्रजीमध्ये काठिण्य पातळी तुलनेनं जास्त असते, कारण की आपलं तशा अर्थानं इंग्रजीचं बॅकग्राऊंड नसतं, परंतु आपण मराठीचा अभ्यास मित्रांनो चांगला करू शकतो। मी ज्याला मास्टर प्लॅन म्हणतो तो मास्टर प्लॅन हाच आहे, मराठीमध्ये चांगले मार्क घ्यायचे आणि आपली पोस्ट ही तुम्ही निश्चित करू शकता। रिगरस आहे का तर रिगरस आहे, अभ्यास जास्त करावा लागेल का तर 100% अभ्यास जास्त करावा लागेल। तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने करतो, दररोज 3-4 तास अभ्यास करतो, नाही म्हणणार। मेहनत खूप आहे, स्पर्धा खूप आहे, त्याच्यासाठी किमान तुम्हाला 8 ते 10 तास अभ्यास करावा लागेल। ठीक आहे, ती जर तयारी असेल तर तलाठी भरतीची तयारी करा। पहिल्या प्रयत्नात पोस्ट करणे ही सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी मेहनत खूप करावी लागते, कष्ट खूप करावे लागतात। आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कष्टाला कोणताही पर्याय नाही, कष्टाला एकच पर्याय आहे, आणखी कष्ट। ती आणखी कष्ट करायची जर तयारी असेल तर तुम्ही यात उतरा। यासाठी तलाठी फॅक्टरी तुम्हाला जी मदत आवश्यक आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत। ठीक, आपण पहिला सेशन पाहिला, घटक पाहिला तो म्हणजे मराठीचा। दुसरा आपण पाहणार आहोत तो म्हणजे मॅथचे क्वेश्चन कोणते असतात। इथं गणित आणि बुद्धिमत्ता असं म्हणतात। गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांवर मिळवून 25 प्रश्न 50 मिनिटं। गणितामध्ये बघा संख्यामालेवर प्रश्न आहेत, अक्षरमाला यावर प्रश्न आहे, त्याचबरोबर अक्षर, संख्या, चिन्हांची मालिका, ओळखा यांवर प्रश्न विचारले जात असतात। नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस यावर प्रश्न आहेत, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यावर सुद्धा प्रश्न आहेत, लॉजिकल कन्क्लुजन यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले दिसतात। रेल्वे गाडीवर प्रश्न येतात। आता रेल्वे गाडीवर प्रश्न कशा आहेत की जसं वेग, वेळ, अंतर यांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत। समीकरणे यांवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत। गणित व्यवस्थित करायचं। मी नेहमी म्हणतो बघा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा तो मुलगा असो अथवा मुलगी असो, 4 घटकांवर त्याचा होल पाहिजे। मग तुम्ही कोणती परीक्षा द्या, मग तुम्ही तलाठी भरती द्या, तुम्ही सरळ सेवेची कोणती परीक्षा द्या, तुम्ही राज्यसेवा द्या, तुम्ही यूपीएससी द्या, तुमचं मराठी चांगलंच असलं पाहिजे, तुमचं इंग्रजी चांगलंच असलं पाहिजे, तुमचं गणित चांगलं असलं पाहिजे, तुमचं बुद्धिमत्ता चांगलं असलं पाहिजे। यांवर आपल्याला फोकस करायचा आहे। तलाठी भरतीमध्ये 100 प्रश्न आहेत, 100 75 प्रश्न ह्या 4 घटकांवर आहेत। म्हणजे तसे घटक 3च, गणित बुद्धिमत्ता 1 पकडला, इंग्रजी 1 पकडला आणि मराठी 1 पकडला। त्या अर्थानं तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनावी लागली। तुम्ही कुठं कमी पडता, नाही सर मला मान्य आहे तुम्ही बोलताय हे मला कळतंय, मी इंग्रजीत कच्चा आहे किंवा कच्ची आहे, मग इंग्रजीवर काम करायचं, कारण की तुमची इंग्रजी कच्ची आहे त्यामुळे तुम्हाला सोपे प्रश्न विचारले जातील असं होत नाही। तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला मराठी माप आहे असं होत नाही। जे जे दिलेलं आहे परीक्षेमध्ये, सिलेबसमध्ये आणि ज्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत ते सगळ्यांची तयारी तुम्हाला करावी लागेल, तर यश मिळेल। तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खोटी स्वप्न दाखवत नाही, जी रियालिटी आहे ती सांगतो। बाळासाहेब शिंदे सर त्यांच्या लेक्चर मधून दररोज सकाळी 6:30 वाजता लाईव्ह असतात, दुपारी लाईव्ह लेक्चर असतं ऍप मध्ये, आणि बाळासाहेब शिंदे सर तेच सांगत असतात आपल्याला काय करायचं। ठीक आहे, पुढे बघा अजून कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले तर रिझनिंग वर बघा। प्रश्न चिन्हांच्या जागी उत्तरे भरायची असतात, संख्या दिलेली असतात किंवा कधी अक्षरे असतात, मिक्स स्वरूपाचे त्यात क्वेश्चन्स असतात ते पाहायचं। विधाने आणि निष्कर्ष यांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात। डावीकडून उजवीकडील मालिकांची संख्या म्हणजे सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न विचारले जातात। शब्दांच्या जोड्या ओळखा यावर आहेत। ब्लड रिलेशन ज्याला आपण नातेसंबंध म्हणतो त्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले। रिझनिंग तुलनेनं सोपं आहे पण त्यामध्ये सराव जास्तीत जास्त करावा लागतो। रिझनिंग मध्ये वेगवेगळे टाइप्स असतात। आपल्याकडे काकडे सर बघा रिझनिंग घेत आहेत,
त्यांनी वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न घेतलेले, म्हणजे एक टॉपिक आहे घड्याळ, तर घड्याळाच्या अंतर्गत टॉपिक 1, टॉपिक 2, टाइप 1 सॉरी टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4, म्हणजे की कोणत्याही टाइपचा प्रश्न घड्याळात विचारला गेला, नातेसंबंधात विचारला गेला, सेटिंग अरेंजमेंट विचारला गेला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. परीक्षा केंद्रित राहणं हे फार महत्वाचं आहे. ते आम्ही आमच्या बाजूने राहतो, तुम्ही सुद्धा अभ्यास करत असताना परीक्षा केंद्री हे असलंच पाहिजे मित्रांनो. पुढे बघा, नंबर इव्हॅल्युएशन यावर प्रश्न आहे, सिलोजिझमवर प्रश्न विचारले गेलेले. आता इंग्रजीमध्ये प्रश्न जे आहेत 25 प्रश्न, सिनोनिझमवर प्रश्न आहेत, अँटोनिझमवर प्रश्न आहेत, इडियम्स आणि फ्रेजेसवर प्रश्न आहेत, आर्टिकलवर प्रश्न विचारले जातात. सगळ्यात जास्त प्रश्न ह्या दोन टॉपिकवर आहेत. किमान 25 पैकी 3 ते 4 प्रश्न त्यावर विचारले गेलेले आहेत. ठीक, याचा अर्थ बाकीचे घटक महत्वाचे नाहीत असं नाही, ते सुद्धा करावे लागतील. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड, क्वेश्चन टॅग वर प्रश्न आहे, एरर डिटेक्शन वर प्रश्न आहे, टेन्स वर प्रश्न आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न इंग्रजी या घटकामध्ये आपल्याला विचारले गेलेले दिसतात मित्रांनो. म्हणजे आता मी चर्चा मराठी बद्दल केली, आता मी चर्चा गणित बुद्धिमत्तेबद्दल केली, आता मी चर्चा आपण काय म्हणूयात की इंग्रजी बद्दल केलेली आहे. आता या पुढे प्रिपोजिशन्स वर आहेत, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चेंज द व्हॉइस वर आहे, ऍडजेक्टिव्ह वर प्रश्न आहे, आणि ज्याला आपण म्हणू पॅरा जंबल यावर लास्ट पॅटर्न नुसार यावर प्रश्न विचारलेले आहेत. जनरली ते विचारत नव्हते पण ते विचारलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, आपण आता पाहणार आहोत मित्रांनो जीएस जीके बद्दल. जीएस जीके मी 3 घटकांची चर्चा केली तुमच्याशी. आता जीएस जीके बद्दल जो पहिला घटक आहे तो म्हणजे हिस्ट्री, म्हणजे इतिहास. दुसरा घटक आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स. तिसरा घटक जो आहे तो म्हणजे जॉग्राफी. चौथा घटक जो आहे तो म्हणजे आपण म्हणूयात करंट इव्हेंट, आणि पाचवा घटक आपण म्हणू सायन्स. ठीक आहे, हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये जे प्रश्न विचारले जातात, एक तर प्राचीन भारतावर आणि आधुनिक भारतावर. आधुनिक भारत, मग आधुनिक भारतामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल विशेषतः जे जे आंदोलनं झाली त्यांवर प्रश्न विचारले गेलेले. समाज सुधारकांवर प्रश्न विचारले, उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर राजा राममोहन रॉय यांच्यावर प्रश्न आहेत, तळखरकरांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि समाज सुधारकांमध्ये व्यक्ती म्हणून सुद्धा चर्चा केली, आणि संस्था म्हणून सुद्धा, जसं ब्रह्म समाजावर प्रश्न आहे, आर्य समाजावर प्रश्न आहे, प्रार्थना समाजावर प्रश्न आहे, सत्यशोधक समाजावर प्रश्न आहे. आणि प्राचीन भारतावर एखादा प्रश्न विचारला जात असतो, जसं बुद्ध धर्मावर प्रश्न विचारला जातो, जैनिझमवर प्रश्न विचारला जातो, मध्ययुगीन काळात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे त्यावर प्रश्न विचारला जातो. जीएस मध्ये प्रश्न 25 आहेत आणि घटक जास्त आहेत, बरोबर. इकॉनॉमी मध्ये बँकिंग वर प्रश्न जास्त विचारलेले दिसतात. बँकिंग मग ते आरबीआय असेल आणि व्यापारी बँका असतील, व्यापारी बँका यांवर प्रश्न आहे. जॉग्राफी मध्ये जर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित केला पाहिजे. मग त्यामध्ये नदी प्रणाली कोणती आहे, पर्वत यावर प्रश्न विचारले जातात, मृदा यावर प्रश्न विचारले जातात, राष्ट्रीय महामार्ग यावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. ते तयार केलं पाहिजे आपण व्यवस्थित. कोणती नदी पूर्व वाहिनी आहे, कोणती पश्चिम वाहिनी आहे, कोणत्या नदीची कोणती उपनदी आहे. सीना नदी खूप चर्चेत होती आता, त्यावर हमखास प्रश्न विचारले जाईल. आपल्या जवळ परीक्षेची डिमांड काय आहे हे व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. करंट मध्ये 1 वर्षाचा अभ्यास केला पाहिजे, 1 वर्ष. आणि याच्यामध्ये 1 वर्षामध्ये आपण पाहतो त्यामध्ये मग राजकीय घडामोडी आहे, राजकीय, त्यानंतर क्रीडा विषयक आहे, पुरस्कार आहे, व्यक्ती विशेष आहे, यांवर प्रश्न आपल्याला विचारले जातात. सध्याच बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. ते आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन दिला. मग आपल्याला विचारलं जाऊ शकतो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली. आता शिल्पकार राम सुतार यांना जो पुरस्कार दिला तो कोणत्या वर्षीचा आहे यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सायन्स मध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर प्रश्न विचारले जातात.
मग त्यामध्ये केमिस्ट्रीचे प्रश्न असू शकतात जास्त, एखाद्या लसीवर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, आणि एक घटक राहतो तो म्हणजे पॉलिटी. याच्यामध्ये आपल्याला भाग 3 आणि भाग 4 यांवर प्रश्न विचारले जाणार, मूलभूत हक्कांवर प्रश्न विचारले जाणार, मार्गदर्शक तत्वांवर प्रश्न विचारले जाणार, मूलभूत कर्तव्य काय आहे त्यांवर प्रश्न विचारले जाणार. सध्या आपण म्हणतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, पंचायत समिती, नगर परिषद यांच्या निवडणूक आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद, त्यानंतर महानगरपालिका. आपल्याला आपण म्हणतोय की 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती यांवर प्रश्न विचारले जात असतात. मित्रांनो, अभ्यास करणं ही सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, रिगरसपणे काम करावं लागेल. तलाठी फॅक्टरी त्यासाठी काम करते. हा आपला प्लॅन आहे. या पद्धतीनं मी जे बोलतो त्याच पद्धतीनं बॅच मध्ये आपण शिकवत असतो. जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे लेक्चर जे काय असेल 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, 20 मिनिटाचं महत्वाचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे कुणाच्या तरी कामाचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबूयात. धन्यवाद.